नमस्कार. इंग्रजी डॉक्टरांचं ऐकून सर भरपूर हस्तमैथून केलं. आता खूप शरीराचा सत्यानाश झालेला आहे. आता मागील 1 वर्षापासून हस्तमैथून करण्याची गरज राहिली नाही. आपोआप वीर्याचं स्खलन होत आहे. नाईटफॉल होतो आहे किंवा लघवीला गेल्यानंतर, संडासला गेल्यानंतर संडास वाटे वीर्य निघून जाते, चिकट पाणी येत राहते, शरीरामध्ये अशक्तपणा आलेला आहे, पाठीमधून मणक्यामधून सांधे दुखत आहेत, त्याच्यामधून कटकट असा आवाज येत आहे. अशा अनेक तरुणांच्या एक नाही अनेक समस्या आहेत. कोणी म्हणते डिप्रेशनमध्ये गेलो, कोणी म्हणते व्यवस्थित रात्रीला झोप येत नाही, कोणी म्हणते कामामध्ये उत्साह जाणवत नाही. आता त्या हस्तमैथुनाच्या साईड इफेक्टची गणती नाही. अनेक साईड इफेक्ट होतात. कोणाचं हृदय कमजोर झालं, कोणाचे फुफ्फुस कमजोर झाले, कोणाचे केस पांढरे झाले, कोणाला काही सुचत नाहीये, पुढचं भविष्य उज्ज्वल दिसत नाहीये, घरामध्ये सर्व काही आहे, फ्युचर फिक्स आहे, पण तरी पण काहीतरी अस्वस्थतेची भीती वाटत राहते. कारण की काय आहे, शारीरिक आणि मानसिक शक्तीचा अभाव झालेला आहे. अतिशय वासनेमध्ये डुबल्यामुळे जी आपली थोडीफार आध्यात्मिक प्रगती करायला पाहिजे तिचा सुद्धा सर्व काही सत्यानाश झालेला आहे. म्हणजे चारही बाजूने माणूस हा घेरल्यासारखा वाटत असतो. कोण बलहीन शक्तिहीन माणूस, ज्याच्याकडे कसल्याही प्रकारचं बळ नाहीये, शारीरिक मानसिक किंवा आध्यात्मिक. परंतु एखादा जर का या बळाने युक्त असेल, ज्याच्यामध्ये शारीरिक बळ असेल, मानसिक त्याचं मजबूती असेल, तर त्याच्याकडे काही जरी नसले तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता असते. तर आता तरुणांची समस्या ही आहे की सर आता लग्न करण्याची इच्छा होत नाहीये आणि घरचे घाई करत आहेत आणि मला माहीत आहे मी जर लग्न जर केलं तर मी व्यवस्थित संसार करू शकणार नाही, संभोग करू शकणार नाही, तिला व्यवस्थित सांभाळू शकणार नाही. मग असा जर बलहीन पुरुष जर एका स्त्रीसोबत विवाहित जर झाला तर ती स्त्रीचं आणि त्या पुरुषाचं दोघांचंही जीवन नरकमय होते. अशा वेळेस स्त्री असते, जी पत्नी जी असती, ती संपूर्ण कुटुंबाचा म्हणजे मॉनिटरिंग तिच्या हातामध्ये येते. कारण की ती बलवान असते, ती शीलवान असली, चांगल्या कुळातली खानदानातली असली तर ती व्याभिचार करणार नाही. परंतु याचं जीवन नरकमय होऊन जाते. कारण की ती ज्या सुखासाठी हिच्यासोबत आलेली आहे, तिला जे संभोगाचं सुख भेटायला पाहिजे ते जर हा रात्री तिला देऊ शकला नाही तर दिवसभर ती चिडचिड करते, राग करते, या पुरुषाचा आदर करत नाही, याला मान सन्मान देत नाही, याला प्रेमानं बोलत सुद्धा नाही, कधी कधी घरात काम सुद्धा करत नाही, याच्या आई बापाची काळजी करत नाही. आणि त्यामुळे यानं ज्या सुखासाठी लग्न केलं ते तर सुख हा तिला देऊ शकत नाही आणि याला तर मिळत नाही. मग सौख्य, जे वैवाहिक सौख्य जे मिळायला पाहिजे ते दोघांनाही मिळत नाही आणि अशा प्रकारे दोघांचंही जीवन जे नरकमय होऊन जाते. तर यातून मुक्त होण्यासाठी काय, कधी प्रयत्न करायला पाहिजे? तर बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं की लग्न होण्याच्या अगोदर याचा उपाययोजना करायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर केले तरी सुद्धा चालतात, उशिरा लक्षात आलं तरी सुद्धा चालेल, परंतु मग त्यासाठी स्त्री तशी समजदार पाहिजे. नाहीतर कधी कधी बऱ्याच प्रकरणामध्ये काय होते, ती 8-15 दिवस महिनाभरापर्यंत थांबते. जर महिनाभरात तिला व्यवस्थित सुख मिळालं नाही, वारंवार ती जर असंतुष्ट राहिली, तिच्या लक्षात येते. आजकालच्या मॉडर्न सुशिक्षित मुली आणि त्या काळात सुद्धा तसंच होतं, स्वतःचा स्वतंत्र विचार करत आहेत. भरपूर काळापासून मुली स्वतंत्र झालेल्या आहेत. तर ते आजकाल प्रत्येकजण स्वतःचं बघणार आहे. कारण की तिने जर जे सुखासाठी विवाह केला ते जर सुख मिळत नसेल तर मग ती कशाला थांबेल याच्याकडं. अशा वेळेस भरपूर मुली सोडून जातात किंवा अफेअर करतात, मायबापाच्या कानावर घालतात. मग याच्यावरती उपाय काय, एवढ्या सगळ्या समस्या झाल्या. तर एक ते लग्न होण्याच्या अगोदर 2, 4, 6, 1 महिन्या अगोदर, 1 वर्ष अगोदर हस्तमैथुनाचा पूर्णपणे त्याग करायचा आणि बलवर्धक जे योग आहेत, प्राणायाम आहे, देशी व्यायाम आहेत, त्यांचा आपल्या लाईफस्टाईलमध्ये अंगीकार करायचा. जास्त वेळपर्यंत झोपायचं नाही. म्हणजे किती 4:30-4च्या नंतर जर झोपलं तर काय होतंय, नाईटफॉल होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस नाईटफॉल होत असतो. ते सकाळी उठून योग प्राणायाम करायचे. त्यामुळे शरीराचे आंतरिक बळ वाढत जाते. आपली डायजेशन सिस्टम, जी पचनसंस्था बिघडलेली असते जास्त वीर्यस्खलन झाल्यामुळे, तर ती दुरुस्त करण्याकरता देशी व्यायाम असतात. जसं की उदाहरणार्थ सर्वात बेस्ट म्हणजे सूर्यनमस्कार असतात. सकाळी उठून पाणी पिऊन व्यवस्थित पोट साफ करून सूर्यनमस्कार घालायचे. त्यानंतर जे काही योगासन आहेत, आपले देशी व्यायाम आहेत, हनुमान दंड आहेत, पुशअप्स आहेत, रामामूर्ती दंड आहेत, अशा विविध प्रकारचे दंड आहेत, त्यांचा अभ्यास करायचा.
आणि त्याच्यानंतर प्राणायाम करायचा आणि त्यानंतर जो आपला शुद्ध सात्विक दुग्ध आहार वगैरे फलाहार जो आहे तो आहार घेतल्यानंतर आणि असं आत्मविश्वासी राहायचं, स्वतःला विश्वास द्यायचा की यस मी नीट होतो आहे, मी सर्व काही व्यवस्थित करेल. आणि सर्वात महत्त्वाची ही चूक करायची नाही की आता माझ्यामध्ये शक्ती आली का आणि मी कुठेतरी संभोग करून बघतो. मग तरुणांचे काय समस्या आहे की ते कुठेतरी पैसे देतात, एखाद्या वेश्यालयामध्ये जातात, एखाद्या गणिकेकडं किंवा गावातल्या एखाद्या आपल्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीकडं संभोग करून बघत असतात. परंतु नेमकं तिथं काय होते, ती जी स्त्री असते ती एक प्रोफेशनल धंदेवादी असते. तुम्हाला तिच्यावरती जबाबदारी नसते की तुम्हाला व्यवस्थित संभोग शिकवावा किंवा व्यवस्थित करून घ्यावा. तर ती फक्त त्या पैशाची पाईक असते. तुमचे पैसे तिला मिळाले आणि हा असा अलिखित नियम आहे की जोपर्यंत पुरुषाचा डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत संभोगाची क्रिया सुरू असते. आणि तुम्ही इतके घाबरलेले असता, तुमच्यामध्ये सर्व काही असते, फक्त कॉन्फिडन्स नसतो. तुम्ही तिच्याजवळ गेले की तिच्यासोबत बोलत असतानाच किंवा तरुण तर असं सांगतात की नुसतं टच जरी झालं तरी सुद्धा डिस्चार्ज होते. आणि अशा वेळेस प्रचंड मनस्ताप, लो कॉन्फिडन्स, झिरो कॉन्फिडन्स घेऊन जो तरुण बाहेर येतो आणि मग तो अख्ख्या जीवनामध्ये किंवा त्याला योग्य मार्गदर्शन उपाययोजना मिळेपर्यंत तो त्यातून बाहेर निघत नाही. म्हणून ही चूक कधीच करायची नाही की पैसे देऊन एखाद्या वेश्येकडे जाऊन स्वतःची क्षमता ट्राय मुळीच करायची नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहात, तुम्ही पुरुष आहात आणि तुम्हाला ते जमतच असते. परंतु त्यासाठी एक कम्फर्टेबल वातावरण, योग्य ती स्त्री, ती जर तुमची जर पत्नी जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर अगोदर योग, प्राणायाम, योग्य प्रकारचे आहार, लाईफस्टाईल हे सगळं काही फॉलो करून तुम्ही जर विवाह केला, जेव्हा तुम्हाला अंतरंगातून असा आवाज येईल की सर्व काही आता व्यवस्थित आहे, स्वतःमध्ये शक्तीचा संचार झालेला आहे, उत्साह वाटतो आहे, तर आपण जे नुकसान केलेलं आहे त्याचं भरपाई झालेली आहे. अत्यावश्यक ठिकाणी औषधीचा सुद्धा आधार घ्यावा लागू शकत असतो. असं सर्व घेतलं की तुम्ही सर्व काही नीट व्हाल याची मला खात्री आहे. असे अनेक मुलं माझ्या डोळ्यासमोर मी नीट केलेले आहेत, नीट झालेले आहेत आणि त्यांचा यशस्वीरित्या संसार सुद्धा सुरू आहे. तर आपल्याला सुद्धा अशा काही समस्या असतील तर तुम्ही या दिलेल्या रोडमॅपनं जर गेले तर तुम्हाला नक्कीच योग्य ते परिणाम दिसून येतील आणि तुमचा संसार हा सुखमय होईल. कारण की संसारामध्ये निरोगी आणि बलवान, शक्तिवान, मजबूत पुरुष असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा संसार हा त्याला सुख देत असतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.